यस, जाऊया मैदानाकडे. चालू असलेला सामना पॉइंट विपक्षक बडवाल संघ सुंदर गोलंदाजी उत्कृष्टरित्या. आणि अंपायर आमच्याकडे वळत आहे. स्क्वेअर चेंडूची सांगता होते. स्क्वेअरच्या मार्फत एक मोफत धाव दिली जाते आणि एक धावेच्या मदतीने बडवाल संघाचं खातं उघडलं जात आहे आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 1 या आकड्यावरती. या सुंदर फटका लगावला जातोय. चेंडू येतोय सीमारेषा पार. आलेलाच कणकणी षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचलेली 7 या आकड्यावरती. पहिला स्क्वेअर चेंडू केला गोलंदाज भावेशने आणि दुसऱ्या चेंडूवरती षटकार काढलाय. एक चेंडूचा खेळ संपला गेला आणि धावसंख्या जाऊन पोहोचलेली 7 या आकड्यावरती. स्ट्रायक वरती असणार फलंदाज राकेश, तसे नॉन स्ट्रायक वरती असणार फलंदाज रोहन. सुंदर गोलंदाजी. आता उत्कृष्टरित्या कमबॅक दिसून येतोय गोलंदाज भावेशच्या मार्फत. दोन चेंडूचा खेळ संपला गेला. धावसंख्या जाऊन पोहोचलेली 7 या आकड्यावरती. स्ट्रायक वरती येतोय तो फलंदाज राकेश. पहिला चेंडू स्क्वेअर फेकल्यानंतर उत्कृष्टरित्या फटका खेचला होता राकेशच्या मार्फत. आता निर्धावफेकी केलाय. पुन्हा एकदा सुंदर फटका खेचण्याचा प्रयत्न होता. चेंडू उंच गेला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार पण जमिनी लगत लागला जातोय झेल. चेंडू उचलणार फेक करणार तत्पूर्वी या 3 धावा कंप्लीट आणि या 3 धाव्यांच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 10 या आकड्यावरती. सुंदर फटका तितक्याच ताकदीचं क्षेत्ररक्षण दिसून येत आहे आणि एक धाव घेतली जाते आणि एक धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरकते. ती म्हणजे 11 या आकड्यावरती. 4 चेंडूचा खेळ संपला गेला आणि धावसंख्या जाऊन पोहोचली 11 या आकड्यावरती. अजून 2 चेंडूचा खेळ बाकी असेल आणि आता स्ट्रायक वरती असणार फलंदाज राकेश. सुंदर फटका घेतला गेलाय. पुन्हा एकदा चेंडू उंच गेलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि पुन्हा एकदा जेल सोडली जाते. चेंडू उचलण्या फेक करणार तत्पूर्वी या 2 धावा कंप्लीट आणि या 2 धाव्यांच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती सही मॅच कडे जर पाहायला गेलं ना मगाचा सामना ज्या नेत्रदीपक कामगिरीने केला गेला होता पोंजे संघाकडून, परंतु आता हे फिल्डिंग करताना मात्र आज का पोंजे संघ हा प्रश्न मात्र या फिल्डिंग वरती निर्माण झालाय. कारण मगाचपासून आपण पाहतोय थोडी ढिसाल कामगिरी आहे क्षेत्ररक्षणाची, कारण इतकी तितकी तगडी फलंदाजी आहे बडवल संघाची. यस संदीप सर, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 13 या आकड्यावरती. विचार करायला गेला तर 5 चेंडूचा खेळ संपलाय. अजून 1 चेंडूचा खेळ बाकी असेल आणि आता स्ट्रायक वरती होते तो फलंदाज राकेश.
सुंदर फटका खेचला गेलाय आणि हा चेंडू जातोय सीमारेषा पार. हा आलेला वन बाउन्स चौकार आणि या चौकारच्या मध्ये संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 17 या आकड्यावरती. षटक संपल्याची सांगता झाली आहे ओटुडीचे. वो बुलाती है मगर जाने का नहीं, वो बुलाती है मगर जाने का नहीं. सांघिक कोट्यातला दुसरा आणि वैयक्तिक पहिला षटक हाताळण्यासाठी येतोय तो नौका गोलंदाज विनायक आणि आता त्याच्या समेत असणार फलंदाज रोहन. पहिल्या षटकाचा विचार करायला गेला तर 22 या गोलंदाजाने 17 धावा खर्च केल्यात. आता दुसरा गोलंदाज विनायक कुठली गोलंदाजी साकारणार. सुंदर फटका आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. हा आलेला बिग बिग हिट षटकार ओटुडीचे. डीजे मास्तर या षटकारच्या मध्ये संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली 23 या आकड्यावरती. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. उत्कृष्टरित्या गोलंदाजी साकारतोय गोलंदाज विनायक. पहिला चेंडूवरती षटकार खाल्ल्यानंतर उत्कृष्टरित्या कमबॅक दिसून येतोय गोलंदाज विनायकच्या मार्फत. 2 चेंडूचा खेळ संपला गेला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली 23 या आकड्यावरती. सुंदर गोलंदाजी. अपील तंत्राचा वापर केला जातोय पण अपील तंत्र फेटाळतायत आमचे पंच. 3 चेंडूचा खेळ संपला गेलाय आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 23 या आकड्यावरती. उत्कृष्टरित्या कमबॅक दिसून येतोय गोलंदाजाकडून. पहिला षटकार खाल्ल्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धावफेकी केलेत. थर्ड अंपायरची मागणी होते इथे. Third umpire decision is not out. तीन चेंडूचा खेळ संपला गेला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 23 या आकड्यावरती. चौथा चेंडूपैकी करणार गोलंदाज विनायक. सुंदर फटका आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. हा आलेला 6 धाव्यांसाठी रोहनचा ब्रॅड षटकार ओटुडीजे.
आकड्यावरती. पुन्हा एकदा सुंदर फटका खेळण्याचा प्रयत्न होता पण प्रयत्न फसले जात आहेत. रोहनच्या पाळीचा अंत. बॅक टू पवलेन रोहन. ओ टू डीजे. अगो सुषमा तुझ्या डोल्याला शोभते चष्मा. अगो सुषमा तुझ्या डोल्याला शोभते चष्मा. दिसते नाट्यवाणी सिनुमा वाली मधुबाला मधुरी करिश्मा. दिसते नाट्यवाणी सिनुमा वाली मधुबाला मधुरी करिश्मा. अगो सुषमा Yes, धन्यवाद डीजे मास्टर. शोभते 5 चेंडूचा खेळ संपला गेलाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 29 या आकड्यावरती. आता रोहनच्या पारीचा अंत झालाय आणि आता रोहनची जागा पाडण्यासाठी गेलाय तो नौका फलंदाज अविनाश. सुंदर गोलंदाजी आणि त्या विकेटचं पतन. राकेशच्या पारीचा सुद्धा अंत. बॅक टू राकेश. 2 षटकांचा खेळ संपला गेलाय आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 29 या आकड्यावरती. ओ टू डीजे. येस, सांघिक कोट्यातला तिसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी येतोय तो नौका गोलंदाज सुजित. आणि आता राकेशच्या पारीचा अंत झाला आणि त्याची जागा पाहण्यासाठी गेलाय तो नौका गोलंदाज कपिल. 2 षटकांचा विचार करायला गेला तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली 2 षटकांच्या अंती 29 या आकड्यावरती. सुंदर फटका खेचला गेलाय पण आता चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार आणि कोणतेही चुकी करत नाहीये. आणि आता दरम्यान या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी सुमित मुंदार्टे यांचं आगमन झालं. विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत. या आकड्यावरती. आणि आता अविनाशची जागा पाडण्यासाठी गेलाय तो नौका फलंदाज सोपान. सुंदर गोलंदाजी. इथे लेग बाईच्या स्वरूपात एक धाव घेतली जातीय. एक धावेच्या मदतीने धाव फलक पुढे सरकतय आणि धाव फलक जाऊन पोहोचते 30 या आकड्यावरती. 2 चेंडूचा खेळ संपला. अजून 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. आणि आता स्ट्रायकेंड वरती असणार फलंदाज सोपान आणि त्याच्या समेत असणार गोलंदाज सुजित पाटील.
खोलवर टप्प्याचा चेंडू होता. अपील तंत्राचा वापर केला जातोय आणि इथं यशस्वीरित्या विकेटचं पतन. बॅक टू पवेलियन. सोपान ओ टू डीजे. संपला गेलाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली 30 या आकड्यावरती. सुंदर गोलंदाजी आणि इथे थोडी दिशाहीन गोलंदाजी दिसून येते. सुजितच्या मार्फत स्वेर चेंडूपैकी करतोय. स्वेरच्या मार्फत एक धाव घेतली जाणार आणि एक धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 31 या आकड्यावरती. सुंदर फटका. हा चेंडू जातोय सीमारेषा पार. 6 धाव्यांसाठी आलेला कणकणी षटकार. ओव्हर टू डीजे. कपिल. सुंदर फटका खेचला गेलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. स्वतः गोलंदाज आणि इथे कुठलीही चुकी करत नाही आणि आता कपिलच्या पायरचा सुद्धा अंत. बॅक टू पवेलियन कपिल. ओ टू डीजे. मागच्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती जी विकेट आली आहे त्याची ती विकेट म्हणजे कपिलची जागा पाडण्यासाठी गेलाय तो नौका फलंदाज पंकज. शेवटचा षटक असेल आणि 3 षटकांच्या अंती संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 40 या आकड्यावरती.
सुंदर गोलंदाजी, उत्कृष्टरित्या गोलंदाजी साकारतोय गोलंदाज पवन. पहिला चेंडू निर्धावफेकी करतोय. एक चेंडूचा खेळ संपला गेलाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 40 या आकड्यावरती. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी असेल. पुन्हा एकदा तोच टप्पा, अचूक टप्प्याची गोलंदाजी साकारतोय गोलंदाज पवन. आणि आता पंकजच्या पारीचा अंत. बॅक टू पवेलियन पंकज ओटोडीजे. किरण आणि इथे सुद्धा बॅक टू बॅक दुसरी विकेट. जयेशच्या पारीचा सुद्धा अंत होत आहे. आणि 3 चेंडूचा खेळ संपला गेल्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 40 या आकड्यावरती. ओटोडीजे. आणि आता जयेशची जागा वाढण्यासाठी गेलाय तो नौका फलंदाज हेमंत. 3 चेंडूचा खेळ संपला गेलाय. संघाची धावसंख्या जाऊन स्थिरावली ती 40 या आकड्यावरती. 3 चेंडूचा खेळ बघता तर अजूनही एकही धाव घेतली नाहीये. सुंदर फटका खेचला गेला हेमंतच्या मार्फत. आणि हा चेंडू जातोय सीमारेषा पार. 4 धावांसाठी आलेला कणकणी चौकार. आणि या चौकारच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 44 या आकड्यावरती. ओडोडीजे. भाई ओडोडीजे. आपण पाहतोय या ठिकाणी एस के एंटरटेनमेंट यांच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हर केली जाते. खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपण पाहतोय 2 कॅमेरे या स्पर्धेसाठी जोडले गेलेत. आणि खास करून या स्पर्धेचं वैशिष्ट्य आपण पाहतोय संपूर्ण मैदान ज्यांच्या माध्यमातून दाखवलं जात आहे ते एस एन एंटरप्राइजेस अर्थात ड्रोन कॅमेरा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. या स्पर्धेचा विचार करायला गेला तर एक उंची गाठताना दिसून येत आहेत स्वर्गीय दिबा पाटील स्मृती चषक 2022. इथे मात्र चुकी झाली. चुकीला माफी नाही. आणि इथे येतोय तो मात्र हा चौकार.
केली जाते. आता मात्र ड्रोन कॅमेऱ्याच्या सानिध्यात या संपूर्ण मैदानाला कव्हर केला जात आहे. आपण पाहतोय चालू असलेला सामना बडवल वर्सेस पोइंजे यांच्यातील लढत आहे. सेकंड राऊंडचा शेवटचा सामना असेल, त्याच्यानंतर थर्ड राऊंडला सुरुवात होईल. धावफलक जाऊन पोहोचलोय अद्यापपर्यंत 49 आकड्यावरती. विजयासाठी मात्र 50 धावसंख्येची गरज आहे. या ठिकाणी आपण पाहतोय किरण तले सध्या ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हर करताना दिसून येत आहेत. स्वर्गीय दिबा पाटील प्रतिष्ठान मुरली आयोजित भव्य दिव्य ही स्पर्धा 2 दिवसांची ही स्पर्धा आपण पाहतोय. या स्पर्धेचं औचित्य पहा, 16 संघांना घेऊन मात्र ही स्पर्धा पार पडली जाते. आजचा दिवस आपण पाहतोय, पहिला दिवस शेवटाकडे जाताना दिसतोय. या सामन्यानंतर आपल्या भेटीला येणार या स्पर्धेतली सेमीफायनल क्रमांक 1. सेमीफायनल क्रमांक 1 मध्ये दाखल झालेला संघ आपण पाहणार आहोत, जनमान वाकस. आणि यामध्ये चालू असलेला सामना बडवल विपक्ष पोइंजे. यातून जो विजय होईल तो जनमान वाकस संघासमोर 2 हात करताना दिसेल सेमीफायनल क्रमांक 1 साठी. संपूर्ण मैदान कव्हर केलं जात आहे. आपण पाहताय या मैदानाची ख्याती अर्थात ओमकार क्रीडा मंडळ आशियाने निर्माण केलेलं हे मैदान. फार चांगल्या स्पर्धा या मैदानावरती पार पडल्या जातात. सलामीची जोडी मैदानात दाखल होते, दीपक आणि पवन. ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून पूर्णपणे कव्हर केली जाते. समालोचन कक्ष असेल, आमचं व्यासपीठ असेल, त्यानंतर संपूर्णपणे मैदान हे मैदान मात्र दाखवलं जात आहे. मॅचला या ठिकाणी सुरुवात होते. नक्कीच किरण तळे आपण ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून छायाचित्र टिपली जावीत ही विनंती आपणास करणी. मॅच चालू आहे, बिग फाईट मॅच आपण पाहतोय. या ठिकाणी बडवल वर्सेस पोइंजे. एकीकडे आपण पाहतोय कर्जत तालुका, तर दुसरीकडे पनवेल तालुका. म्हणायला गेला तर हाकेच्या अंतरावर, म्हणायला गेला तर डोंगर मध्ये, परंतु जिल्हा आमचा रायगड हे आम्ही विसरणार नाही. दरम्यान या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आदरणीय ओमकार गारे यांचं आगमन झालंय. ओमकारजी गारे या आपण मंचावरती स्पर्धेच्या माध्यमातून आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. चला चालू करा, डोंट वेस्ट टाइम, कारण ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून या ठिकाणी मात्र छायाचित्र टिपली जात आहेत तुमच्या मॅच मधली. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय, मागच्या सामन्याचा हिरो अर्थात बडवल संघाकडून गोलंदाजी करताना दिसणार तो गोलंदाज अविनाश. तर सलामीची जोडी दीपक आणि पवन. स्ट्रायकर एंड वरती फलंदाज आपण पाहतोय दीपक आणि नॉन स्ट्रायकर एंड वरती पवन. एकीकडे आपण पाहतोय सूर्याचं तेज ज्याचं नाव दीपक आणि दुसरीकडे वाऱ्याचा वेग. इथे फटका आलाय, सिलियॉन क्षेत्रात चेंडूला ट्रॅव्हल केलं जात आहे. एकेरी स्वरूपातली धाव घेण्याच्या प्रयत्नात मात्र थोडा विसावा दोन्ही फलंदाजांनी घेतला. वेट अँड वॉच केलं गेलं. स्पर्धेचा विचार करायला गेलं तर फार तफावत नाहीये, परंतु आता मात्र या सामन्याला खरी सुरुवात. इथे गोलंदाजांवरती आक्षेप नोंदवलाय. मयूर लोंगले या ठिकाणी थर्ड अंपायरच्या भूमिकेत जाणार. गोलंदाजाच्या फेकीवरती ऑब्जेक्शन पाहतोय आपण. हे प्रेशर क्रिएट करण्याचं क्रिकेट मधलं सगळ्यात मोठं तंत्र आहे म्हणायला गेलं तर, कारण हे क्रिकेट आहे. कारण कृष्णा सर पाहायला गेला ना तर क्रिकेटमध्ये बाकी तर करणं फार चुकीचं असतं, बाकी तर करावीत, परंतु ती सत्यात उतरलं तर फायद्याचं ठरतं. परंतु इथे मोठा फटका येतोय आणि या फटक्याने काय घडतंय, आउट ऑफ दी पार्क, बिग 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 हिट. षटकार डीजे.
ते षटकार आलाय, रणसंग्रामाला छेडलंय. फार चांगली गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहतोय. पंचांकडे अपील तंत्राचा वापर केला जातोय. लेग बाईच्या स्वरूपात एक धाव येणार. कृष्णा सर, आपण पाहिलं फार तुमचं वक्तव्य सकाळच्या स्पर्धेमध्ये, सकाळच्या मॅच मध्ये मी ऐकलं. कृष्णा सर, एक काल होता ज्यावेळी मात्र आता सध्या मुंबईची जीवन लाईन समजणारी ट्रेन आहे मेल एक्सप्रेस, पूर्वी फार धावायचे, तसे समालोचक सुद्धा धावायचे, परंतु आता समालोचकांच्या मध्ये फार बदल पाहायला मिळालाय. कारण कालानुरूप बदल होणं फार गरजेचं आहे. हा मोठा फटका येतोय, परंतु फटक्याखाली दोन दोन क्षेत्ररक्षक तैनात. हे असं असतं जसं मुंबईच्या जीवन लाईनीचं उदाहरण दिलं. एका ट्रॅक वरती दोन गाड्या आल्या, ऍक्सिडेंट होणार यात कोणती शंका नव्हती. इथे दोन गाड्यांना दुखापत झाली नाहीये, परंतु मधी जो चेंडू आला ना त्याला दुखापत झाली. म्हणजे मी तर म्हणेल इथे गोलंदाजाला दुखापत झाली. कारण गोलंदाजाला असं वाटलं होतं की सहजरित्या झेल टिपला जावा, एक विकेट त्याच्या खात्यात तर आली असते, परंतु गोल्डन विकेट प्राप्त झाली असती. नेतृत्व मिस्टर रमेश्वर हे देखो हरल्यानंतर याच्या उपट्या घाला 4-5 पहिल्या त्याला मॅच गेली वसल्यात. बास डीजे बास, हे आमचे विनोदी समालोचक दशरथ पाटील. इथे मात्र फलंदाज बाद, आणखी एक झटका. आता दशरथ पाटील यांच्या वक्तव्याकडे जाऊया. मी त्या दिवशी सुद्धा या संभाषणावरती भाष्य केलं सर. सांभाळी एखादा प्लेअर मैदानात चुकी करतो ना, असं वाटतं की त्या जागी आम्ही असायला हवं होतं, कारण याने चुकी केली. आणि म्हणून त्यावेळी दशरथ पाटील यांच्या मुखातून आलेले ते शब्द आहेत. त्यांना वाटलं की यांनी फार मोठी चुकी केली, कारण समोर वाघ आहे आणि तुम्ही वाघ सहजरित्या पिंजऱ्यात येतोय आणि त्याचा पिंजऱ्याचा दरवाजाच तुम्ही उघडा केला, असं असतं. म्हणून ते भावेश पवारला जीवदान दिलं, म्हणून त्या क्षेत्ररक्षकाच्या बाबतीत असे दशरथ पाटीलने वक्तव्य केलं. असो, आमचे समालोचक आहेत म्हणजे आम्ही सांभाळून घेणार, यात कोणती शंका नाहीये. इथे मात्र अविनाशची गोलंदाजी सर्रासपणे चुरस ठरते. थोडस मी विचार करेल, जिथे मात्र चेंडू केलून काढले होते 3 दीपकने आणि त्याच्यानंतर पवनने चेंडू केलून काढले होते. बुंद्यात फेकलेले चेंडू होते. विचार करायला पाहिजे होता बॅट्समनने की गोलंदाजी कशी आहे आणि त्याच्यावरती फटकेबाजी करायची होती. मला अजूनही स्टाईल आठवते, ती म्हणजे किरण पवारची. यॉर्कर बॉल कधी जागेवरती ठेवत नाही तो किरण पवार. हा चांगला चेंडू. हे पहा, एक चुकी केली तर दुसऱ्या चुकीला आमंत्रण दिलं जातं, कारण इथे आता गोलंदाजाला संधी निर्माण करून दिली आणि इथे मात्र हा चेंडू डॉट येतोय. पहिलं षटक या ठिकाणी समाप्ती पथावरती आलं आणि धावफलक जाऊन पोहोचलाय ते अद्याप पर्यंत 9 आकड्यावरती. इथे विचार करायला गेलं तर मात्र सामन्यात फार मोठी मजल आहे, कारण मी म्हटलं होतं 4 षटकांचा सामना आहे. 12.25च्या सरासरीने धावा कुटायच्या असताना पहिल्या षटकात धावा आल्यात पोंजे संघाच्या 9 आकड्यावर. थोडासा मी म्हणेल संकटात आहे, परंतु क्रिकेटमध्ये अनिश्चितता अनसर्टनिटी ऑफ क्रिकेट पाहायला मिळतंय. डीजे जात आहे. आता लाईव्ह सध्या आम्हाला पाहायला मिळालं. असो, काही असो, परंतु मैदानाकडे जाऊया.
या ठिकाणी गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज हेमंत, फार चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. अपील तंत्राचा वापर. इथे मात्र हा चेंडू डॉट येतोय. हा फटका हेलिकॉप्टर शॉट बनवण्याचा प्रयत्न. इथे एक धाव आली. फंबल थोडा पाहायला मिळत होता परंतु एका धावेच्या मदतीने धावफलक हलवार का होईना कासवाची संत गती पाहायला मिळाली आणि इथे एक धाव येणार. धावफलक जाऊन पोहोचले अद्यापपर्यंत 10 आकड्यावरती. एका दशकाची धाव संख्या 2 आकडी संख्या आता पाहायला मिळते. आता मात्र तफावत यायला सुरुवात झाली आहे कारण जिथे जे कार्य या ठिकाणी गोलंदाज अविनाशने केलं, जी विकेट प्राप्त केली पवनची, जसा पवन मैदानावरती आला त्याच्या बाबतीत मी शब्द वापरला वाऱ्याचा वेग म्हणजे पवन आणि त्या पवनला मात्र धाडलंय तंबूच्या दिशेने. त्याच्यानंतर त्याची जागा घेण्यासाठी गेलेला फलंदाज दत्ता काहीस थोडस निराश करतोय परंतु आता स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय दीपक. हा फटकाय फसलाय. इथे मात्र चुकीची पाली साकारली. चेंडू आला थोडासा डिलिव्हरी स्लोवर झाली. स्लोवर वरती फास्ट फटका घेता आला नाहीये आणि स्विंग पद्धतीत हा चेंडू मात्र सरळरित्या मिडविकेटचा खेळाडू कोणतीही चुकी न करताना झेल टिपतोय. गाजलेली जोडी एक काल असा होता गोविंदा आणि करिश्मा, जे गाणे डीजे मास्टर आमचे सध्या लावतायत. पिढीचा अनुभव घ्यावा लागतो. मागच्यांनी काय केलं हे तरुणांनी जपायचं असतं आणि तरुणांनी काय केलं हे मुलांनी अनुभवायचं असतं. जाऊया मॅच कडे. हा मोठा फटका येतोय. घुटना टिक्कार तमाशा देख. आउट ऑफ द पार्ट. बिग 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 हिट. षटकार डीजे. आता मात्र सहजरित्या हवेत फटका केलाय आणि इथे मात्र परतावा लागेल. आणखी एक विकेट. वाताहतीला सुरुवात झाली आहे. घर फिरले घराचे वासे फिरायला सुरुवात झाली पोहेंजे संघा. कारण एक चुकी तुम्हाला बॅकफुट वरती टाकते. कारण जिथे पवन चपारीचा अंत झाला, फटक्यांना लगाम आला आणि त्या फटक्यानंतर सुनीलच्या फलीमधून एक षटकार आला. तोच सुनील आता तंबूच्या दिशेने रवाना होतोय. धावफलक जाऊन पोहोचलाय अद्यापपर्यंत 17. मी सकाळीच म्हटलं ही बर्थ डेट मी कधी विसरत नाहीये कारण भारतीय क्रिकेटला दिलं जाणारं सगळ्यात मोठं योगदान अर्थात अनिल कुंबलेंची बर्थ डेट आहे. DJ Sangram in the mix. यस थँक्यू डीजे. फार मोठं व्यक्तिमत्व आहे ज्यांच्या दोन्ही लहरी तुमच्या माध्यमातून वाजवल्या जात आहेत. समाज सेवेचं व्रत
राजकारणातून त्यांनी अनुभवलं. गोरगरिबांच्या हृदयापर्यंत जाऊन पोहोचलेलं हे व्यक्तिमत्व स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे साहेब. आणि एकीकडे आपण पाहायला गेलं तर ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आपण पाहतोय स्वर्गीय दिबा पाटील, ज्यांनी राजकारणातून समाजकारण घडवलं. अनेक लोकांना मात्र त्यांनी भूमिहीनांना, खरं म्हणायला गेलं तर शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणारं हे व्यक्तिमत्व. शेतकऱ्यांचा आवाज दिल्लीच्या तख्तापर्यंतही पोहोचवणारं हे व्यक्तिमत्व आणि त्यांच्या नावाने असलेली स्पर्धा. हा मोठा फटका येतोय, परंतु इथे मात्र क्षेत्ररक्षक थोडी चुकी करत होता. एक धाव कंप्लीट झाले. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले 18 या आकड्यावरती. 50 धाव संख्येचा पाठलाग असताना येणारे 11 चेंडू शिल्लक आहेत आणि 32 धाव संख्येची गरज. क्रिकेटमध्ये सगळ्यात मोठं तंत्र असतं वेट अँड वॉच. संयमाची धुरा तुमच्याकडे असणं फार गरजेचं आहे मित्रांनो. जर तुमच्याकडे संयम असेल तर आयुष्यात नव्हे तर सगळ्याच स्पर्धांमध्ये तुम्ही विजयी व्हाल. आहे माझ्याकडे. इथे मात्र चांगली गोलंदाजी येते. हा चेंडू डॉट येतोय. 10 चेंडू आणि 32 धाव संख्येची गरज. कसं असतं ना कृष्णा सर, आपण पहा असं म्हटलं जातं पहिला चुकला की मागच्याने त्याच्यावरती सुधारणा घ्यायची असते. परंतु इथे जे जे फलंदाज मैदानात दाखल झालेत त्यांनी चुका केल्या. आता आगी फलंदाज मैदानात त्याच चुका करताय, कारण समालोचकांना असं बोलणं चुकीचं असतं. परंतु इथे मी आता नक्कीच नमूद करेन की ज्या सामन्याला सहजरित्या आपल्याकडे वळवायचं होतं तिथे चुका झाल्यात. हा मोठा फटका आलाय. इथे मात्र चेंडू ड्रॉप होतोय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होते. पूर्वी असं म्हणायला जायचं की ताकदीचा खेळ म्हणजे कबड्डी असायचा, परंतु मी म्हणेल ताकदीनुसार युक्तीनुसार जो खेळ पाहायला मिळतो ना तो क्रिकेट. या ठिकाणी 4 चेंडूंचा खेळ संपलाय. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. धावफलक जाऊन पोहोचलाय 20 या आकड्यावर. 8 चेंडू 30 धाव संख्येची गरज. हा फटका आलाय, परंतु वेग फार या फटक्यावरती कमी आहे. 2-2 क्षेत्ररक्षक फटक्याखाली येत आहेत. एकच धाव येणार. प्रेशराइज क्रिकेट आता पोहेंजे संघाच्या धावफलकावरती येतोय, कारण प्रेशर मध्ये बऱ्याच जणांची शिट्टी वाजते. मग मनुष्य असो की प्रेशर कुकर. येथे चांगली गोलंदाजी आता पाहायला मिळते. या सामन्यातली हवा काढून घेण्याचा प्रयत्न केला जातोय. या 2 चेंडूंवरती मोठा फटका येणं अपेक्षित होता, अस्तित्व होतं आणि ते अस्तित्व या ठिकाणी पूर्णत्वाला नेलं असतं. परंतु आता कठीण परिस्थितीकडे आगे अशक्य म्हणणार नाही, परंतु 6 चेंडू आणि 30 धाव संख्येची गरज. शक्य तेवढं करावं लागेल ते पोहेंजे संघाला, कारण आता फलंदाज तुम्हाला 5 माल्टी हिट या ठिकाणी द्यावे लागणार आहेत. आणि ते जर आले तर मात्र बडवाल संघ या स्पर्धेतून बाहेर जाईल, आणि जर नाही आले तर पोहेंजे संघ तुम्हाला या स्पर्धेतून बाहेर व्हावं लागेल. हा चेंडू डॉट येत आहे. हा निर्णायक चेंडू होता मी म्हणेल या ठिकाणी. आता मात्र औपचारिकतेच्या दृष्टीने वाटचाल या सामन्याची आपल्याला पाहायला मिळते. आता 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 30 धाव संख्येची गरज. बॅड लक म्हणावी लागेल. पोहेंजे संघ संपूर्ण सामना तुमच्या केशात असताना त्या सामन्याला
थोडस बॅकफुट वरती तुम्ही घेऊन गेलेत. हा एक चेंडू उंचीवरती येतोय. वाईडचा इशारा, आणखी एक करामत पाहायला मिळते. या चुका जर गोलंदाजाने केलं तर मात्र सामन्यात पोइंजे संघ पुनश्च कमबॅक करू शकतो, परंतु फार उशीर आहे आता. बडबल संघ या ठिकाणी दावेदारी ठोकताना दिसतोय. इथे फलंदाज बाद, आणखी एक झटका. पुन्हा एकदा खराब फटका बघूया. आणि अशा प्रकारे पहिला गडी गारत, पहिला हादरा, पहिली लागलेली अवदसा, 7.5 नाट नष्टर पनवती विघ्न अपशकुन लचांड लटांबर, पहिलं लपड, पहिलं जेंगट पाठी बघ, पहिलाच मुतखडा बाजूला. लकब ज्याला जमली त्यालाच हा डायलॉग येऊ शकतो खरं म्हणायला गेलं तर, कारण या डायलॉग मध्ये ती ताकद आहे. कारण इतकं म्हणायला गेलं डायलॉगचे शब्द फार वाईट आहेत. बॅट्समन राग येऊ शकतो, परंतु विचार करायला गेला तर बॅट्समन हसत सुद्धा मैदानातून बाहेर येतो, कारण ती शब्दांची पेक आहे. सगळ्यांना जमतं असं नाही. इथे मात्र वाईडचा इशारा, कारण सांगायचं तात्पर्य एकच होत आहे की ज्याच्या त्याच्या समालोचकाचा बाज हा वेगळा असतो, ज्याची त्याची शैली वेगळी असते. कारण आज आम्ही चांगलं व्यक्तिमत्व अनुभवलं आज या मंचावरती. त्यांच्या सुद्धा शब्दांची फेक फार मोठी आहे. या ठिकाणी चेंडू आला आणि या ठिकाणी मात्र आणखी एक डॉट. चला जय हनुमान वाकस संघ या आपण नाणेफेक करण्यासाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये सिद्ध व्हायचं आहे. इथे मात्र सामन्यात औपचारिकता शिल्लक आहे. DJ Soham and